नमस्कार प्रेक्षक वर्ग. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे शनाया पार्थला भेटायला आलेली असते आणि पार्थ म्हणतो की ठीक आहे, आपण निघूया. दोघेजणं जात असताना इथे कामगार काम करत असतात. तेव्हा लोखंडी खांब काढत असताना त्यातला एक खांब आता चुकून खाली पडणारच असतो. तेवढ्यातच इथे पार्थचं लक्ष जातं आणि त्या बाजूला शनाया असते. तेव्हा शनायाला वाचवण्यासाठी इथे पार्थ तिचा हात पकडतो आणि तिला बाजूला खेचतो. तेव्हा इकडे शनाया आणि पार्थ दोघेजण एका बाजूला पडतात आणि तेव्हा इथे शनायाच्या गळ्यातली चेन पार्थच्या शर्टमध्ये अडकते आणि तेव्हा ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की पार्थ, यालाच प्रेम म्हणतात का? प्रेमात माणसाला असंच वाटतं. एक दिवशी तुलासुद्धा माझ्याबद्दल असंच वाटेल, असं शनाया म्हणत असते. त्यानंतर इथे पार्थ शनायाला उठायला मदत करतो आणि म्हणतो, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? नाही नाही, तुम्हाला लागलं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जा आणि टीटीचं इंजेक्शन घ्या, नाहीतर दुखापत होईल. तर काव्य आणि जीवा दोघंजणं टॅटू सेंटरमध्ये आलेले असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, जीवा, मी खरंच सांगते, तू माझ्या नावाचा टॅटू वगैरे करू नकोस. देव न करो पुढे जाऊन जर आपल्या दोघांचं लग्न नाही झालं तर कशाला उगाच प्रॉब्लेम होईल. तेव्हा जीवा म्हणतो, तू कशाला काळजी करतेस? तरीसुद्धा मी करणार. आपलं लग्न होणारच आहे आणि हे विधी लिखित आहे. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, आणि जर नाही झालं तर? हे बघ, तुझ्या हातावरती जर माझ्या नावाचा टॅटू कुणी बघितला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, तुला माहिती आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, कुणी सांगितलं मी हातावरती तुझं नाव टॅटू करणार आहे? मी तर माझ्या हृदयावरती तुझं नाव लिहिणार आहे, छातीवरती. तेव्हा इकडे काव्या म्हणते, काय? तेव्हा जीवा म्हणतो, मग काय, तुझ्या बहिणीचं आणि पारदादाचं लग्न एकदा की झालं की आपल्या दोघांना कोण नकार देणार आहे? आपल्या दोघांचं लग्न होणारच. तेव्हा मी तुझ्या नावाचा टॅटू माझ्या छातीवरती काढणार म्हणजे काढणार. तेव्हा इकडे आता काव्या असं नाव लिहिलं जातं. खूपच जास्त दुखापत इथे जीवाला होत असते, त्रास होत असतो. पण तरीसुद्धा त्याने तो सगळा त्रास काव्यासाठी सहन केलेला असतो. काव्यालासुद्धा वाईट वाटत असतं इथे जीवाला त्रास होतो हे बघून. ती जीवाचा हात आपल्या हातामध्ये धरून बसलेली असते आणि काव्याचं नाव आता लिहून झाल्यानंतर तो माणूस निघून जातो. तेव्हा काव्या म्हणत असते, जीवा, त्रास झाला का रे तुला खूप? आणि ती त्याच्यावरती फुंकर मारत असते. तेव्हा जीवा म्हणतो, हां, किती छान वाटते मला, अरे वा, खूपच बरं वाटते. तेव्हा इकडे जीवा आणि काव्या दोघेजणं एकमेकांच्या नजरेमध्ये पूर्णपणे डुबून गेलेले असतात. तेव्हा इकडे आता काव्य त्याचा गाल पकडते आणि त्याला भानावरती आणते. तेव्हा इकडे विक्रम काका भोसले काकांना भेटायला आलेले असतात. तर इकडे भोसले काका म्हणत असतात, काय विक्रम, एवढा उशीर झाला तुला यायला? निर्णय घ्यायला खूपच जास्त उशीर झाला. काय मग, काय निर्णय घेतला आहेस तू? तुझा होकार आहे ना? तेव्हा विक्रम काका म्हणत असतात की भोसले सर, माफ करा की मी माझा निर्णय कळवायला तुम्हाला उशीर केला. पण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. खरं तर तुम्ही शनायाचा प्रस्ताव माझ्यासमोर आणाल असं मला वाटलंच नव्हतं. पण सर, तुम्ही मला विचारायच्या आधीच माझ्या पारचं लग्न मी नक्की केलं होतं. तेव्हा इकडे भोसले काका म्हणतात, कुणाबरोबर? तेव्हा इथे ती मुलगी तरी कोण आहे? विक्रम काका म्हणतात की धनंजयची मुलगी नंदिनी आहे आणि त्यांची भेट तुमच्या पार्टीमध्ये झाली होती आणि तेव्हाच आम्हाला नंदिनी खूप आवडली होती, मला आणि मानिनीलासुद्धा. आणि त्या दोघांनीसुद्धा एकमेकांना पसंत केलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला हा प्रस्ताव दिलात. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता नकार द्यायलाच इथे आलो आहे. सर, मनामध्ये काही अडी ठेवू नका. तेव्हा भोसले काका म्हणत असतात, अरे पण अजून लग्न झालं तर नाही आहे ना, फक्त बोलणी झाली आहेत, लग्न तू मोडू शकतोस. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नाही, माझ्या असं काही मनात नाही आहे, कारण प्रस्ताव मीच त्यांना दिला होता, मीच मागणी घातली होती आणि मीच मागे यायचं हे बरोबर नाही आहे आणि सगळं नक्की झाल्यानंतर नकार देणं हे सुद्धा काही मला पटत नाही. तेव्हा इकडे आपली नाती घट्ट झाली तर खूप चांगले फायदे होतील असं भोसले काका म्हणतात. पण विक्रम काकांना हे पटत नाही. ते नकारच देतात आणि म्हणतात, मनामध्ये काही ठेवू नका, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात, मला माहिती आहे. तेव्हा इकडे आता भोसले काकांनी मनामध्ये विक्रम काकांबद्दल राग हा ठेवलेलाच असतो. तो म्हणतो, मनामध्ये काही ठेवू नका, मी तर ठेवणारच. तर नंदिनी किचनमध्ये आता काम करत असते. ती पार्थला कॉफी आवडते म्हणून त्याला जशी कॉफी आवडते तशी बनवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे तिला काही ती जमत नसते. तेव्हा आरोही येते आणि म्हणते, ताई, काय झालं गं? काय करतेस तू? तू आणि कॉफी, तुला तर आवडत नाही ना कॉफी?
तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, नाही मी तर टी पर्सन आहे, ही कॉफी मी शिकते पार्थसाठी. त्यानंतर रम्या आलेली असते पार्थसाठी कॉफी घेऊन. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की रम्या, जे काही झालं ते सगळं विसरून मला कॉफी हवी होती म्हणून तू घेऊन आलीस, त्यासाठी खरंच थँक्यू. तू माझा खरंच विचार करतेस. तेव्हा रम्या म्हणत असते, तेच तर ना, सगळा विचार फक्त मीच तुझा करते, पण तू माझा विचार कधीच केला नाहीस ना. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, रम्या प्लीज तो विषय नको आता. हे बघ तुलासुद्धा माहिती आहे मी तुला चांगली माझी मैत्रीण मानतो, त्या पलीकडे काही नाही. तेव्हा इथे आता रम्या म्हणत असते की पार्थ प्लीज, अरे मी तुझा नेहमी विचार करत आली आहे. लहानपणापासून मी तुझ्याशिवाय दुसरा कुणाचाही विचार केलेला नाही आहे. तुला काय आवडतं, तुला काय नाही आवडत, माझं आयुष्य तुझ्या अवतीभोवतीच फिरत होतं. पण मी तुझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये तरी होते का रे? तू माझी प्रायोरिटी होतास अगदी लहानपणापासून, पण मला तुझ्याकडून कधी ते जाणवलंच नाही. मला सगळं काही माहिती असायचं, तुला काय आवडतं, काय नाही आवडत, कधी काय हवं आहे. पण तू मला कधी समजूनच घेतलं नाहीस ना माझ्या प्रेमाला. तू माझ्यावरती कधी प्रेमच नाहीस केलंस का? तुला माझी काळजी नाही वाटत? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, रम्या तुला पण माहिती आहे तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. हे बघ आपण लहानाचे मोठे एकत्र झालो आहे. तू माझी आत्याची मुलगी आहेस म्हणून मी तुझी काळजी घेतली, तुझी केअर केली, तुला महत्त्व दिलं. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याबरोबर लग्न करेन. मी त्या नजरेने तुला कधी नाही बघितलं. त्यानंतर इथे आता नंदिनीला कॉफी बनवता येत नसते. तेव्हा इकडे ती म्हणते, कॉफी बनवणं खरंच खूप कठीण आहे गं. तेव्हा आरोही म्हणत असते, अगं तू कोफ्ते बनवतेस, कॉफी उलट इझी आहे. तुला कठीण पदार्थ बनवता येतो आणि सोपा पदार्थ तुला कठीण वाटतो. तू सांग बरं तुला कुठली कॉफी बनवायची आहे, मी सांगते. आणि ती आता वेगवेगळ्या कॉफींची नावं घेते. तेव्हा नंदिनी म्हणते, बाप रे नाही हां, एवढी कठीण कॉफी नाही बनवायची आहे मला. मला साधी सिम्पल कॉफी बनवायची आहे आणि तीसुद्धा मला पार्थसाठी शिकायची आहे. तेव्हा आरोही म्हणते, अरे वा, मग आता पार्थसाठी तुला जर कॉफी शिकायची आहे तर मी आहे ना, मी तुला शिकवते कशी कॉफी बनवायची ते. तेव्हा इकडे कॉफी घेत असताना ती कॉफी आता टेबलवरती सांडते. तेव्हा रम्या जाते आणि टिश्यू घेऊन येते. टिश्यू घेऊन येते आणि तो टेबल वगैरे पुसून ती डस्टबिनमध्ये टिश्यू फेकायला जाते. तेव्हा तिचं लक्ष जातं. ती म्हणते, काय माझ्या प्रेमाची किंमत डस्टबिनमध्ये? तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ हे काय रे, म्हणजे तू हीच किंमत केलीस का माझी? माझ्या प्रेमाची किंमत तू डस्टबिनमध्ये कचऱ्यासारखी केली आहेस? तेव्हा पार्थ म्हणतो, काय बोलतेस तू? तेव्हा रम्या म्हणते, हे काय, मी हा स्कार्फ दिला होता तुला, मी माझ्या हाताने बनवला होता आणि हा स्कार्फ तू या डस्टबिनमध्ये टाकलास, म्हणजे माझ्या प्रेमाची किंमत तू कचऱ्यासारखी केलीस का? हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे पार्थसुद्धा आता शॉकिंग होतो. तर इकडे आता आरोही म्हणत असते, ताई पण खरंच तुमचा रोमांस खूप भारी आहे. तुम्ही दोघेजण एकमेकांची आवड निवड जपताय. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे हा रोमॅन्स आहे का? मग आता एकमेकांना आवडतं म्हणून एखाद्या व्यक्तीला आवडणारा पदार्थ आपण शिकतो, त्याला जर रोमॅन्स म्हणत असशील तर हो बाबा, आमचा हळूहळू रोमॅन्स चालू झाला आहे. तेव्हा आरोही म्हणते, ताई तू किती गोड आहेस गं, तुला माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे चल, आता मी तुला कॉफी कशी बनवायची ते शिकवते. तेव्हा इकडे कॉफी आता फेटून वगैरे झालेली असते, त्याच्यामध्ये ती दूध टाकायला सांगते आणि नंतर लेमन टाकायला सांगते. त्याच्यानंतर ती म्हणते थोडीशी टाकायची असते आणि कॉफी पूर्णपणे हळवून घेते आणि ती वास घेते. सुगंध इतका अप्रतिम येत असतो. आरोही म्हणत असते, ताई खरं सांगते, लग्न झाल्यानंतर जिजू फक्त तुझ्या हातची कॉफी पिणार आहेत, कळलं का? तेव्हा नंदिनीलासुद्धा ती कॉफी खूप आवडते, जी तिने पार्थसाठी बनवलेली असते, ते शिकत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, रम्या तो स्कार्फ डस्टबिनमध्ये कसा गेला मला खरंच माहिती नाही आहे. हे बघ, मी जरी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला नसला तरी मी अपमानसुद्धा केलेला नाही आहे. मला माहिती आहे तुला काय वाटते, पण मी खरं सांगतो आहे, मला तुला अंधारामध्ये नाही ठेवायचं आहे. माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, त्या अर्थी तर मुळीच नाही आहे. मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, आणि तो स्कार्फ आहे ना चुकून पडला असेल, मी डस्टबिनमध्ये टाकलेला नाही आहे. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते की पार्थ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जिच्याबरोबर लग्न करायचं आहे तू लग्न कर, माझी काही हरकत नाही आहे. पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव, तू जर माझ्याबरोबर लग्न केलं नाहीस ना तर मी दुसरं कुठल्याही मुलाबरोबर लग्न करणार नाही. मी एकटं राहणं पसंत करेन, पण मी दुसरं कुणाबरोबरही लग्न नाही करणार. तेव्हा पार्थ तिला समजवायला जातो. तेवढ्यातच रम्या त्याला हात करते आणि गप्प बसायला सांगते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा पार्थच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात.
तेव्हा इथे पार्थ विचार करत असतो, मीच का, माझ्या बाबतीतच असं का होतं. त्यानंतरला मधू इकडे तिच्या नवऱ्याला आता बडीशेप खायला देते. ती म्हणते बडीशेप बरोबर जेवणाबरोबर सत्यसुद्धा पचवायला हवं. तेव्हा इकडे आता सत्य पचवायला हवं म्हणजे वसुताईंबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता दादा म्हणत असतात की हे बघ मधू, मला असं वाटतं की वसुताईंनी आता हे स्वीकारायला हवं. जर पारच्याच मनात नाही आहे, त्याला नाही लग्न करायचं रम्याबरोबर, तर जबरदस्ती का, त्यांनी आता मागे यायला हवं. तेव्हा मधू म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्ही ना आता, तुम्ही नाही मी पण, आपण दोघांनी मिळून आता वसुताईची बाजू घ्यायची. कारण वसुताईच्या म्हणण्यानुसार इथे रम्याचं आणि पार्थचं लग्न झालं तर मग पुढे जाऊन मला श्रेयाचं आणि युगचं लग्न करता येईल. मला श्रेयासाठी युग हा मुलगा हवा आहे, मी दादाजवळ बोलेन म्हणजे त्यांचं लग्न होईल. तेव्हा काका म्हणतात, अगं हे काय बोलतेस तू, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, श्रेया लहान आहे अजून. तेव्हा इकडे आता मधू म्हणत असते, मुली कशा पटापट मोठ्या होतात ना, तुम्हाला नाही माहिती. आणि तेव्हा आपण या घरामध्ये राहतोय, आपण आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार नको का करायचा. तुम्ही करणार आहात का लग्न. अहो तुम्ही किती वेळा बिझनेस करण्याचा प्रयत्न केलात, दादानी तुम्हाला भांडवल दिलं की नाही दिलं सांगा बरं. एवढं भांडवल देऊनसुद्धा तुम्ही एकसुद्धा तुमचा बिझनेस व्यवस्थित चालू ठेवला आहे का, नाही ना. आपण दादाच्या इथेच राहतो. मग जर आपल्या श्रेयाचं लग्न युग बरोबर झालं ना, तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपली मुलगी चांगल्या घरामध्ये सुद्धा येईल आणि आपण सुद्धा जसे राहतो तसे राहू इथे. त्यानंतरला ती म्हणते की आपण उद्याच्या उद्या जायचं आणि नंदिनी आणि पारचं ठरलेलं लग्न मोडायचं. तुम्हालासुद्धा माझ्याबरोबर यायचं आहे. त्यानंतरला इकडे नंदिनीच्या केसांना तिची आई तेल लावून देत असते. तर नंदिनीच्या बाबांना म्हणजे धनंजय काकांना इथे काव्या तेल लावून देत असते. तेव्हा ती म्हणत असते, काय मग आता आई तेल लावून देते लग्न झाल्यानंतर. तेव्हा नंदिनी म्हणते, आई किती छान वाटतंय गं, बरं वाटतंय, लग्न झाल्यानंतर मी हे सगळं मिस करणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, तुझा लाडका नवरा आहे ना, त्यांना सांग ना तू तेल लावून द्यायला, म्हणजे कसं गं, तेल वगैरे लावून दिलं केसांना की प्रेम वाढतं. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा ही खूपच जास्त आगाऊ झाले, तुम्ही जरा तिला 2 फटके द्या बरं. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा नंदिनी म्हणते, तसं आम्हीही आमचं बघून घेऊ हां. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की बाबा, मला असं वाटतंय ना की ताईला आता लग्नाची खूप घाई लागली. आपण एक काम करूया, लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त काढून ताईचं लग्न लावून देऊया. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, तुलाच घाई लागली माझ्या लग्नाची, तुला वाटते कधी एकदा मी इथून निघून जाते. तेव्हा इकडे काव्या म्हणते, आता असं बोलतेस, लग्न झाल्यानंतर मग आमच्याकडे येणारसुद्धा नाहीस, लगेच मी माझ्या घरी जाते असं म्हणशील. तेव्हा शारदा म्हणत असते, खरंच हे बरोबरच आहे, लग्न झाल्यानंतर मुली इतक्या रडत जातात, पण एकदा का लग्न होऊन माहेरी आल्या की म्हणतात की चला चला, मला आता माझ्या घरी जायचं आहे, माझ्या घरी जायचं आहे. इथे गोष्टी किती बदलतात ना. आणि तू सुद्धा काव्या आता तुझ्या बहिणीला चिडवतेस, पण नंतर तुलाच आठवण येईल तिची की ताई कधी येणार आहे, ताई कधी येणार आहे असं बोलशील. तेव्हा इकडे काका म्हणतात, पण आता माझ्या केसांना जशी काव्या तेल लावून देते, नंदिनीचं लग्न झालं त्याच्यानंतर काव्याचं लग्न झालं की माझ्या केसांची चंपी कोण करणार. तेव्हा आरोही तिथे येत आणि म्हणते, बाबा मी आहे ना, मी तुमच्या केसांना तेल लावून देईन. तेव्हा इकडे आता काव्य आणि नंदिनी म्हणतात, कोण ही तेल लावून देणार आहे का. तेव्हा शारदा म्हणत असते, अगं तेलाच्या बाटलीलासुद्धा तू हात लावत नाही आणि तू बाबांच्या केसांना तेल लावून देणार. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, नाहीतर काय, ही काय तेल लावून देणार आहे. आता तेलाची बाटली तुझ्या हातात देताना तोंड वाकडं तिकडं करत होती आणि म्हणते की मी तेल लावून देईन म्हणून. मग मला ती आता सवय सोडून द्यायला हवी. तुमच्या बहिणींची लग्न झाली की ही काय सारखी सारखी तुम्हाला भेटायला येऊ शकते, पण आई वडील मुलींच्या सासरीसारखे जात नाहीत ना. मग तुम्ही कधी याल तेव्हाच माझ्या नजरेस पडाल ना. तेव्हा इकडे आता सगळेजण इमोशनल झालेले असतात. तेव्हा इथे आरोही म्हणत असते, बाबा तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी लग्न वगैरे अजिबात करणार नाही आहे, मी तुमच्या केसांना तेल लावून देईन. तेव्हा काव्या म्हणते, हां बाबा ही लग्न करणार नाही आहे, ही लग्न करेल पण ही घर जावई घेऊन येईल, बरोबर की नाही. तेव्हा आरोही म्हणते, नाही नाही मी लग्नच करणार नाही आहे. असं म्हणत सगळेजण एकमेकांची गंमत जम्मत करत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे पार्थने गिफ्ट आणलेलं असतं ते सुद्धा नंदिनीसाठी. तेव्हा इकडे तो लगेचच ते काढतो आणि नंदिनीला देतो. तेव्हा नंदिनी ते गिफ्ट बघून
खूप जास्त खुश होते. त्याने येल्लो कलरची तिच्यासाठी स्ट्रोल आणलेली असते आणि ती स्ट्रोल तिला खूप जास्त आवडते. त्यानंतरला इथे काव्याने सुद्धा जीवासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तिने येलो कलरचाच त्याच्यासाठी छान असा जॅकेट घेतलेला असतो. तो जॅकेट बघितल्यानंतर तो जीवाला खूपच जास्त आवडतो. जीवा म्हणतो, काव्या अगं किती भारी आहे गं, मला तर खूपच जास्त आवडला आहे. तेव्हा इथे काव्याला खूप आनंद होतो की तिने आणलेलं गिफ्ट जीवाला आवडलेलं असतं. तर एका बाजूला पार्थने नंदिनीला गिफ्ट दिलेलं असतं, तर एका बाजूला काव्याने जीवाला गिफ्ट दिलेलं असतं आणि दोघांनी येलो कलरचेच गिफ्ट आणलेले असतात.